पुण्याजवळील बावधन परिसरामध्ये हेरिटेज एव्हिएशन कंपनीचं हेलिकॉप्टर जे आहे ते दुर्घटनाग्रस्त झालं आणि त्याच दुर्घटनास्थळावरती मी सध्या उभा आहे। हेरिटेज एव्हिएशन कंपनीचं जे हेलिकॉप्टर आहे ते ऑक्सफर्ड हेलिपॅड या ठिकाणून निघालेलं होतं की जे जुहूला निघालेलं होतं। ऑक्सफर्ड हेलिपॅड ते जुहू असा प्रवास जो आहे हेलिकॉप्टर करणार होतं। मात्र 2 किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतरच या संपूर्ण डोंगराळ परिसरामध्ये धुक्याचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती होतं। त्यामुळे हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगण्यात येतं आणि त्यानंतर हे हेलिकॉप्टर जे आहे ते याच परिसरामध्ये दुर्घटनाग्रस्त झालं। या दुर्घटनेमध्ये 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय, ज्याच्यामध्ये 2 पायलट आणि एका इंजिनियरचा समावेश आहे। हे हेलिकॉप्टर जे आहे ते वैजनाथ परळी या ठिकाणून मुक्कामासाठी पुण्यातल्या ऑक्सफर्ड हेलिपॅड या ठिकाणी आलेलं होतं। या हेलिकॉप्टरनं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे प्रवास करणार होते अशा पद्धतीने सुद्धा माहिती मिळते आणि सुनील तटकरे यांनाच घेण्यासाठी हेलिकॉप्टर जे आहे पुण्यातल्या ऑक्सफर्ड हेलिपॅडवरून निघणार होतं की जे मुंबईच्या दिशेने निघालेलं होतं। मात्र सुरुवातीला सकाळी 7:30 वाजता हेलिकॉप्टर पडल्याची घटना जी आहे माहिती जी आहे ते 108 ॲम्ब्युलन्सच्या खरं तर कॉलवरती कॉल करून कळवण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांच्या कंट्रोल रूमला कॉल गेल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांची टीम जी आहे ती घटनास्थळावरती दाखल झाली। 7:30 वाजता ही दुर्घटना घडल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येतं। मात्र ही दुर्घटना नक्की कोणत्या कारणामधून घडली, खरंच या परिसरामध्ये धुकं होतं का किंवा धुकं असताना सुद्धा या हेलिकॉप्टरचं उड्डाण घेण्यात आलं का याची तांत्रिक कारणं जी आहे ती शोधली जातील। मात्र या दुर्घटनेमध्ये 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय, ज्याच्यामध्ये कॅप्टन पिल्लई, कॅप्टन परमजीत सिंग आणि इंजिनियर भारद्वाज यांचा समावेश होता। हे हेलिकॉप्टर जे आहे ते हेरिटेज एव्हिएशन या दिल्लीच्या कंपनीचं आहे। मात्र या कंपनीनं हे हेलिकॉप्टर जे आहे ते भाड्यानं दिलेलं होतं का किंवा कोणत्या कामासाठी हे हेलिकॉप्टर जे आहे ते वापरण्यात होतं याची माहिती जी आहे ती अजूनपर्यंत मिळालेली नाही। मात्र आज संध्याकाळपर्यंत हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचतील, त्यांच्याकडून तांत्रिक कारणं जी आहेत ती शोधली जातील। मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांकडून माहिती देण्यात आलेली आहे की या दुर्घटनेमध्ये जो कोणी दोषी असेल त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल किंवा कारवाई जी आहे ती केली जाईल। मात्र आजच्या खरं तर या हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर एक मोठा अनर्थ टळला असं म्हणावं लागेल। दुर्दैवानं 3 जणांचा याच्यामध्ये मृत्यू झालाय। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाच घेण्यासाठी हेलिकॉप्टर जे आहे ते पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होतं आणि याच हेलिकॉप्टरनं सुनील तटकरे हे प्रवास जो आहे तो सुद्धा करणार होते। त्यामुळे सुनील तटकरेंवरती आज खरं तर वेळ आलेली होती, मात्र काळ आला नव्हता असंच म्हणावं लागेल। मात्र दुर्दैवानं या दुर्घटनेमध्ये 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो झालेला आहे। मृतांची ओळख पटलेली आहे, त्यांच्या नातेवाईकांना पोलिसांकडून संपर्क करण्यात आलेला आहे। सध्या हे 3ही मृतदेह ससून रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेले आहेत। मात्र या दुर्घटनेची चौकशी जी आहे ती केली जाईल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच परिसरामध्ये केंद्र सरकारचं HMRL कंपनी आहे की जी दारूगोळा बनवण्याचं काम करते। अगदी 300 ते 400 मीटर म्हणजे जवळपास 1 किलोमीटर अंतराच्या परिसरामध्ये ही कंपनी आहे। जर कदाचित हे हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी पडलेलं आहे त्याच ठिकाणाहून जर कदाचित 1 किलोमीटर अंतराच्या परिसरामध्ये जाऊन पडलं असतं तर मग मात्र मोठी दुर्घटना झाली असती अशी सुद्धा भीती इथले स्थानिक व्यक्त करतायत। तर दुसऱ्या बाजूला बावधनचा हा सगळा रहदारीचा परिसर आहे, नागरिकीकरण सुद्धा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती झालंय। मात्र या बाजूला हा सगळा डोंगराळ परिसर आहे आणि इथूनच जवळ ऑक्सफर्ड या कंपनीचं हेलिपॅड आहे की ज्या ठिकाणून अनेक कंपन्यांचे हेलिकॉप्टर जे आहेत ते उड्डाण घेत असतात। त्यामुळे सकाळी खरं तर उड्डाण करताना इथले स्थानिक भीती व्यक्त करतात की हेलिकॉप्टरचं ऑडिट झालेलं होतं का किंवा नियमित तपासणी जी केली जाते ती हेलिकॉप्टरची झालेली होती का। त्यामुळे इथल्या स्थानिकांकडून सुद्धा मागणी केली जाते ज्या कंपन्यांचे हेलिकॉप्टर या हेलिपॅडवरती येतात त्या कंपन्यांचं ऑडिट व्हावं किंवा त्यांची नियमित तपासणी जी आहे ती केली जावी। अन्यथा गावकरी म्हणून आम्ही इथं मोठ्या प्रमाणावरती आंदोलन उभं करू आणि ऑक्सफर्ड कंपनीचं जे हेलिपॅड या ठिकाणी चालवलं जातं ते सुद्धा बंद करू। मात्र या दुर्घटनेमध्ये 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आता या घटनेची कारणं जी आहेत ती शोधली जातील। मात्र काही दिवसांपूर्वीच मुळशीमधल्या परिसरामध्ये एक हेलिकॉप्टर जे आहे ते सुद्धा कोसळलेलं होतं। मात्र सुदैवानं त्याच्यामधले पायलट जे आहे ते वाचलेले होते। मात्र या दुर्घटनेमध्ये 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो झालेला आहे। या दुर्घटनेची चौकशी केली जाईल। मात्र सकाळी 7:30 वाजता ही दुर्घटना घडली। हा सगळा डोंगराचा भाग होता, त्यामुळे रेस्क्यू करण्यासाठी सुद्धा अग्निशमन दलाच्या जवानांना खरं तर जवळपास 1 किलोमीटरपर्यंत पायी चालत यावं लागलं। पोलिसांची टीम सुद्धा पायी चालत या ठिकाणी दाखल झाली। पोलिसांकडून आता या घटनेचा पंचनामा जो आहे तो पूर्ण करण्यात आलेला आहे। मात्र या प्रकरणामध्ये दोषींवरती कारवाई केली जाते का किंवा अपघाताचं कारण खरंच नैसर्गिक होतं का, कारण हा सगळा डोंगराचा भाग आहे त्यामुळे धुक्याची चादर या मोठ्या प्रमाणावरती या परिसरामध्ये होती। त्यामुळे खरंच धुक्यामुळे अपघात झाला का याची कारणं जी आहे ती कदाचित स्पष्ट केली जातील किंवा चौकशी करून गुन्हा सुद्धा दाखल केला जाईल। मात्र या अपघातामध्ये 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन तुषार ननवरेसह मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।